मी राजेंद्र काटे गोष्ट निराळे या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण देशमुख पिंपळगाव येथे चेतन देशमुख यांच्या शेतामध्ये ऊसापासून गूळ कसा तयार होतो हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत। जे का ऊस नेण्यासाठी जे करावी लागणारी कसरत आहे, कारखाना ऊस नेत नाही किंवा टोळीला पैसे द्यावे लागतात, ह्या सगळ्यातून रिलीज होण्यासाठी हा प्रकल्प त्यांनी उभा केला। तर आपण पाहूया किंवा ती प्रोसेस काय आहे नेमकी, ती ऊस कसा गाळप केला जातो, फर्स्ट टँक पासून दुसऱ्या टँक पर्यंत जे ऊस आहे तो या चरख्यामधून त्याचा रस केला जातो व त्याचा जो चोथा आहे तो पुढील ते बॉइलिंगसाठी त्याचा वापर केला जातो। आपण जो शेतामधून ऊस तोडून या ठिकाणी आणलेला आहे तो ऊस जो आहे तो या चरख्यामधून त्याचा रस बाहेर काढला जातो आणि तो पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने काढला जातो। त्यामध्ये कुठलंही रासायनिक केमिकल वगैरे वापरला जात नाही। हा जो रस आहे तो रस एका पाईपलाईन द्वारे पहिल्या टँक मध्ये आपण त्याची जी बॉइलिंग आहे ते आपण पाहूयात। जो ऊसाचा जो चोथा होता तो चोथा वाळवून या ठिकाणी याच्यामध्ये टाकला जातो आणि त्या 3 जे टँक आहेत बॉइलिंगचे ते आपण ते गरम करतो आणि ते उकळवतो। या खिडकीमधून आपण जो ऊसाचा चोथा आहे तो आतमध्ये ढकलून त्यामधून उष्णता तयार करतो। ऊसाचा असा एकही घटक नाही की जो आपण टाकून दिला जातो, प्रत्येक घटक हा त्याचा वापर केला जातो। हे जे दादा आहेत हे अतिशय सिक्युअररित्या ते जो चोथा आहे तो आतमध्ये घालतायत आणि जो चोथा घातलेला आहे त्याची जी राख आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात नियोजन करून ते काढले जाते बाहेर। आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन कॅमेऱ्यानं ते शूट केलेलं आहे। अतिशय प्रोजेक्ट जो आहे तो अतिशय उत्तमरित्या नियोजनबद्ध केलेला आहे। प्रत्येक कामगार हा कामगार नसून तो आपला सहकारी आहे। या भावनेतून या ज्या प्रोजेक्टचे जे सेफ्टी टूल्स बघितलेले आहेत ते पहा, ते जो विटा जे लावलेले आहेत त्यामुळे काय होतंय की समोर जी राख पडणार आहे ती पडली जात नाही, ते ऑटोमॅटिक जाळीच्या खाली पडली जाते। आपल्याला सहज त्यातून बाहेर व आत जाता येतं अशी रचना यातून केलेली आहे। एका झाऱ्याच्या मार्फत ते काढले जाते। ते काढलेले जे स्वच्छ जो रस आहे तो पहिल्या टँक मधून दुसऱ्या टँक मध्ये अतिशय यंत्राचा वापर न करता किती सेल्फ हँडेडने ते काढला जातो ते आपण बघता आहेत। आता जो रस आहे तो पाकाच्या लेवलला आला आहे आणि जो पाक आहे तो आपण योग्य रीतीने सिस्टमॅटिक पद्धतीने एका साच्यामध्ये तो घेत आहोत आणि साच्यामध्ये जेणेकरून एखादी ऊसाची चुरटी म्हणा किंवा आपण भेंडीचा जो पाला वापरला आहे तो यामध्ये येऊ नये आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचं A1 दर्जाचा पाक आपल्याला मिळावा। आणि हा पाक
आपण योग्य रीतीने ते हौदासारख्या साच्यामध्ये आपण स्टोअर करत आहोत. हा जो ऊसाचा पाक जो आहे तो पाक उलथण्याच्या सहाय्याने आपण गार करण्यासाठी त्याचा वापर करतो. आणि उलथण्याच्या सहाय्याने ज्या बकेट आहेत त्यामध्ये गुळाची ढेप बनवण्यासाठी अशा विविध किलो व कॅटेगरीच्या बकेट ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात. 5 किलो, 3 किलो, 2 किलो आणि 1 किलो असं ते भरलं जातं व ते सॉलिड स्वरूपात ते तयार होतात. गुळाचे जे फायदे आहेत त्यामध्ये आपली पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, अशा अनेक आपल्याला मिळतात ज्यामध्ये रक्तदाब नियंत्रित होतो, वजन कमी होते, अशा भरपूर प्रमाणात आपल्याला गुळाचा फायदा होतो. या बकेटमध्ये जो पाक भरलेला आहे तो सॉलिड स्वरूपात येण्यासाठी त्याला कमीत कमी 2 तासाचा कालावधी लागतो. आणि तो 2 तासाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला योग्य अशा प्रकारे गुळ तयार झालेले ढेप हे मिळते. हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार केलेले आहे, ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेले आहे. याच्यामध्ये कुठलाही केमिकलचा घटक आपण वापरलेला नाही. ह्या गुळाच्या ढेप प्रत्येक किलोमध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्यानंतर जो दुसरा भाग आहे तो जो पाक आहे तो बाटल्यामध्ये भरून सील पॅक करून ते आपण बाजारामध्ये विकतो. ते अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने आणि व्यवस्थित स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारे त्याचं सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. गुळाच्या पाकाचे अनेक माणसाला उपयोग आहेत आणि तो गुळाचा पाक या बाटलीमध्ये भरतानाचा व्हिडिओ आपण शूट केलेला आहे. त्याची जी प्रोसेस आहे ते सील करण्याचे वगैरे ते आपल्याला देशमुख सर दाखवत आहेत. तयार झालेली बाटली ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाते. आपण अशा नवीन ज्या गोष्टी शेतकरी करत आहेत, म्हणजे प्रोजेक्ट राबवत आहेत किंवा नवीन काही शेतामध्ये प्रयोग करत आहेत, असे नवीन प्रयोग आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि नवीन उद्योग उभारावे आणि त्यातनं सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.